विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मतदारसंघ वाटपावरून मोठी रस्सीखेच बघायला मिळाली होती। यावेळी स्थानिक कार्यकर्ते आणि नेते यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेनेत कटुताही निर्माण झाली होती। नाशिक विधान परिषद मतदारसंघामध्ये तर दोन्ही पक्षातील हेव्या दाव्यांनी टोक गाठलं होतं। या कठीण प्रसंगी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे संकटमोचक नेते म्हणजेच भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे उदय सामंत यांच्यावर तणाव मिटवावा यासाठी जबाबदारी टाकली। या दोन्ही संकटमोचक नेत्यांनी या तणावाच्या परिस्थितीत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्यासोबत काही वेळ घालवला। राजकीय तणावाच्या काळात सुद्धा त्यांनी जणू मिले सुर मेरा तुम्हाराचा सूर अळवला जपला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत अपक्ष आणि भाजपच्या बंडखोर उमेदवारीवर आज निर्णायक फैसला होईल। गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे रिंगणात उतरल्याने महायुतीत पेच निर्माण झालेला आहे। भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल दोन्ही उमेदवारांसोबत स्वतंत्र चर्चा केली। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांना पाठिंबा देण्याबाबत मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। रात्री उशिरापर्यंत महाजन आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यातही चर्चा झाली। दोन्ही उमेदवारांनी निर्णयाकरता वेळ मागितलाय असं कळतंय। आता आज पुन्हा मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन हे आपापसात बोलतील। याच बैठकीनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे हे काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।